राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणामध्ये सध्याच्या घडीला 95% इतका पाणीसाठा झाला आहे। धरणामध्ये येणारा पाण्याचा ओघ, पडणारा पाऊस आणि भविष्यातील पूर परिस्थिती नियंत्रण व्हावं यासाठी तुळशी धरणामधून आज 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तुळशी धरणामध्ये सुरू केल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून मिळालेली आहे। या विसर्गामुळे तुळशी नदीमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार असून त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तुळशी धरण प्रशासनाकडून करण्यात आले। राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी, राधानगरी आणि तुळशी या 3 धरणांपैकी राधानगरी आणि काळंबावाडी या 2 धरणांनी उन्हाळ्यात पाण्याचा तळ गाठला होता, पण तुळशी धरणामध्ये मात्र त्यावेळी जवळपास 40% इतका पाणीसाठा शिल्लक होता। सध्याच्या घडीला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राधानगरीतील 3ही धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। त्यामुळे भविष्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे। आज 5 ऑगस्ट रोजी काळंबावाडी धरणामध्ये 75% इतका पाणीसाठा आहे। राधानगरी धरण तर गेल्या आठवड्यातच 100% भरून आत्ताच्या घडीला 2 स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत आणि तुळशी धरण देखील आजच्या घडीला 95% भरल्यामुळे आणि सुरू असलेला पाऊस त्या धरणामध्ये येत असलेलं पाणी याचा अंदाज घेऊन धरण व्यवस्थापनाकडून भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी आजपासून 500 क्युसेक्सचा विसर्ग सुरू केला आहे। पाऊस आणि पाण्याचा अंदाज घेऊन गरजेनुसार या विसर्गामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे तुळशी धरण काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।